रविवार दिनांक 28 जून रोजी अमरावती येथील वैद्यकीय पथकाला पाठविण्यात आले होते। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम चालतो। रविवार दिनांक 28 जून रोजी हे पथक सायंकाळी 4 वाजता धारणी येथून निघाल्याचे कळले। मात्र रविवारी 4 वाजता निघालेले पथक सोमवार दिनांक सायंकाळपर्यंत अमरावतीत पोहोचलेले नव्हते। रविवारी सायंकाळी या पथकाच्या रुग्णवाहिकेला घटांगजवळ अपघात झाला होता। मात्र या अपघाताची साधी नोंद सुद्धा चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये नव्हती। या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी तस्मीन शेख यांनी चिखलदरा पोलिसांशी संपर्क साधला आणि चिखलदरा येथील ठाणेदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली। त्यावेळी त्यांनी सांगितले, सर मी हे विचारत होतो की आपल्या घटांगजवळ जे रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता याच्याबद्दल काही आपल्या स्टेशनमध्ये हे झालंय का, FIR वगैरे? नाही काही दिलीच नव्हती, काहीच नाही ना? तर सर एक आपली म्हणजे चिखलदरा पोलीस स्टेशन PI म्हणून एक प्रतिक्रिया पाहिजे होती। काय प्रतिक्रिया? नाही पण आपल्याला मला तर माहितच नाही की आमच्याकडे काय रिपोर्ट आलाच नाही ना कोणाचा। अशा झालेल्या अपघाताची साधी नोंद सुद्धा जिल्हा आरोग्य यंत्रणा ही पोलीस स्टेशन मध्ये करू शकत नाही। हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेले सर्व अधिकारी किती कमालीचे अनभिज्ञ राहू शकतात, हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न येथे आहे। या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष घटांग येथे जाऊन पाहणी केली। या रुग्णवाहिकेला झालेला अपघात, त्यासाठी नेण्यात आलेली क्रेन, सुमारे 15 फूट दरीमध्ये पडलेली रुग्णवाहिका इत्यादीची माहिती घेतली आणि जी वैद्यकीय चमू धारणी येथे पाठविण्यात आली होती, या चमूमधील सुद्धा काही लोकांनी मद्यप्राशन केले होते। जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या चमूमध्ये लॅब टेक्निशियन असलेले अक्षय कांबळे, रोहनकर, ठाकरे आणि या रुग्णवाहिकेचा चालक म्हणजेच कैलाश पर्वतकर हे सुद्धा होते। विदर्भ न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार मद्यप्राशन केल्याचे अनेक लोकांनी येथे सांगितले। शिवाय अशी जनचर्चा धारणी शहरामध्ये होती। यासाठीचा ठोस पुरावा शोधण्याचे कार्य सुद्धा विदर्भ न्यूजने हाती घेतलेले आहे। सुमारे 21 व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेतलेली ही रुग्णवाहिका नेमकी सोमवारपर्यंत जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कार्यालयामध्ये येऊन का थांबली नाही, हे एक या प्रश्नाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही। याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉक्टर दिलीप रणमले यांनी तर स्पष्टपणे आपले हात कानावर ठेवले। जिल्ह्याचे मुख्याधिकारी असलेले अमोल येडगे यांनी आपल्याला कुणालाही बाईट देण्याचे सांगितले नाही व तसे अधिकार सुद्धा आम्हाला दिलेले नाहीत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले दिलीप रणमले यांनी सांगितले। घटांग येथे रुग्णवाहिकेचा झालेला ॲक्सिडेंट आणि त्यामधल्या नेमक्या या थ्रोट स्वॅबचे काय झाले, 21 लोकांचा थ्रोट स्वॅब घेऊन धारणी येथून ही ॲम्ब्युलन्स अमरावतीसाठी रवाना झाली होती आणि मधातच घटांग चिखलदरा तालुक्यातील घटांग येथे या रुग्णवाहिकेला अपघात झाला। या अपघाताची चौकशी करण्याकरिता विदर्भ न्यूजने आपली चमू घटांग येथे पाठविली होती आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा विदर्भ न्यूजची चमू आली होती। परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांचं असं म्हणणे आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची बाईट देण्याचे अधिकार हे COंनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत। मात्र या झालेल्या अपघात प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही किती सक्षम आहे हे स्पष्टपणे दिसून आलेले आहे। चिखलदरा पोलिसांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता ही रुग्णवाहिका तेथून परस्पर आणून अमरावतीमध्ये शोरूमला पाठविणे आणि त्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्सचे काम करणे आणि ही सर्व प्रक्रिया अतिशय गुप्तपणे पार पाडणे, यामध्ये जिल्हा आरोग्य यंत्रणा 2 दिवस व्यस्त होती। मात्र 21 व्यक्तींचे घेण्यात आलेले थ्रोट स्वॅब बुधवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारपर्यंत सुद्धा लॅबला पोहोचलेले नव्हते, हे विशेष। या संबंधामध्ये विचारणा केली असता ते थ्रोट स्वॅब जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेले असून सायंकाळपर्यंत ते परीक्षणाकरिता नेले जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरिता विदर्भ न्यूजने आरोग्य सभापती असलेले बाळासाहेब हिंगणीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि अमरावतीच्या मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष म्हणजे अनिरुद्ध देशमुख यांची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न केला। आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी हे काय कार्यवाही करतात
याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख, परतवाडा येथून पंकज साबू, अमरावती येथून सुरेंद्र बिस्ने यांच्यासह शोएब खान व प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत।